नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो, तसेच सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की शालेय वर्ष 2020 आणि 21 करिता जो सिलेबस कमी झालेला आहे त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत। तर मित्रांनो, इयत्ता 9वीचा जो हिंदी विषय आहे त्यामधील हिंदी कुमार भारती प्रथम भाषासाठी झालेला कमी सिलेबस आपण पाहूया। तर त्यामध्ये पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे इथे दिलेला जो 3 नंबरचा पाठ आहे अच्छा पडोस, पान क्रमांक 9 ते 12, त्याचं जे विश्लेषण आहे ते हास्य व्यंग निबंधामध्ये होतं। तर पुरा निबंध त्यांनी म्हटलेला आहे छोडकर, भाषा बिंदू छोडकर। संपूर्ण जो निबंध आहे किंवा संपूर्ण जो पाठ आहे तो काय करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे। त्याचं जे कारणसुद्धा म्हटलेलं आहे की कालांश अधिक लगते हे, मग त्याच्यामुळं हा जो घटक आहे तो काय केलेला आहे, त्या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। दुसरा जो घटक आहे मित्रांनो 6 नंबरचा पहा, नदी और दरिया, पान क्रमांक 23 ते 24 वरती आहे। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं ही एक गझल आहे आणि त्या ठिकाणी स्वयमाध्ययनासाठी पूर्ण गझल ही स्वयमाध्ययनासाठी आहे। त्याचं कारण जर पाहिलं तर सरल है पढ़कर समझ सकते हे, त्याच्यामुळं काय म्हटलेलं आहे स्वयमाध्ययनासाठी ठेवलेली आहे। त्यानंतर 8 नंबरची जी पूरक पठण आहे हिरकणी, तर हिरणी म्हणून हिरणी, तर पान क्रमांक 33 ते 36 वरती आहे। त्याचं जर आपण पाहिलं तर काय म्हटलं, विधात्मक व चित्रात्मक कहाणी म्हटलेलं आहे आणि संपूर्ण कहाणी, पुरी कहाणी भाषा बिंदू छोडकर, भाषा बिंदू जर सोडला तर संपूर्ण कहाणी त्या ठिकाणी स्वयमाध्ययनासाठी आहे। स्वयं पढ़कर समज सकते हे, ती तुम्ही स्वतः अभ्यास करून सुद्धा समजू शकता। दुसरी काय म्हटले म्हणजे दुसऱ्या सत्रातला जो घटक आहे वरात वर्षा म्हणून काहीतरी आहे, तुम्ही पाहू शकता पुस्तकात या ठिकाणी थोडंसं दिसत नाही आहे स्पष्ट, परंतु वर्षा म्हणून काहीतरी पान क्रमांक 55 ते 57 वरती आहे मित्रांनो। आणि ती पूर्ण कविता काय केलेली आहे त्या ठिकाणी स्वयमाध्ययनासाठी आहे, कारण की ती पढ़कर आकलन कर सकते, म्हणजे तुम्ही वाचून सुद्धा काय होऊ शकतं, तुम्हाला आकलन होऊ शकतं। त्याचप्रमाणे 4 नंबरचा जो पूरक पठण आहे त्याच्यामध्ये निर्मल जिंदगी, तर हे भारूड आहे आणि संपूर्ण पाठ काय केलेला आहे स्वयमाध्ययनासाठी दिलेला आहे। ते तुम्ही पढ़कर आशय समज सकते, म्हणजे तुम्ही स्वतः ते वाचून काय करू शकता, समजू शकता। तर त्यानंतर 12 नंबरचा आहे सबका सौदा, पान क्रमांक 105 ते 111 वरती आहे। चित्रात्मक कहानी आहे, पूरी कहानी भाषा बिंदू छोड़कर क्या हो गई है, स्वयमाध्ययन को रख दिए। तो देखो आगे दिया आहे कालांश अधिक लगते हे, म्हणजे काय होते तर त्याला वेळ अधिक लागतोय पहा। आणि त्याची सूचना पहा मित्रांनो, स्वयं अध्ययन के पाठों और उनके संबंधित प्रश्नों को मूल्यमापन में ना पूछे, इन पाठों में आए भाषा बिंदू व्याकरण से संबंधित कृतियाँ मूल्यमापन में पूछ सकते हैं। म्हणजे पहा मित्रांनो की याच्यावरती स्वयं अध्ययनावरती तुम्हाला प्रश्न असणार नाही, तर त्या संबंधित असणारा जो बिंदू म्हटलेला आहे भाषा बिंदू म्हणजेच व्याकरण, त्या व्याकरणाच्या घटकावरती प्रश्न असू शकतो। त्याचप्रमाणे आता पाहूया आपण इयत्ता 9वीचाच पुढचा हिंदी लोकभारतीसाठी असणारा जो कमी झालेला सिलेबस आहे, त्यामध्ये म्हटलं कक्षा 9वी विषय हिंदी लोकभारती संपूर्ण शालेय वर्ष 2020-2021 हेतू। तर पहा मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिल्या सत्रामधला जो घटक आहे 3 नंबरचा कबीर, तर पान क्रमांक 8 ते 11 वरती आहे। तर हा संपूर्ण पाठ काय केला आहे, भाषा बिंदू सोडून संपूर्ण हा स्वयमाध्ययनासाठी आहे। कालांश अधिक लागता आहे त्याच्यामुळं ते काय केलेलं आहे, कमी केलेला आहे। त्यानंतर 8 नंबरचा जो घटक आहे त्याच्यामध्ये यात्रा वर्णन केलेलं आहे, वीरभूमी पर कुछ दिन, तर हा संपूर्ण पाठ भाषा बिंदू छोडकर काय केलेला आहे मित्रांनो, म्हणजे व्याकरण असा भाग सोडून संपूर्ण स्वयमाध्ययनासाठी आहे। पठणद्वारा आनंद ले सकते हे, तुम्ही ते वाचून काय करू शकता, आनंद घेऊ शकता। त्यानंतर 9 नंबरचा जो आहे वरदान मागूंगा नहीं, तर हा 32 ते 33 पानावरती आहे, गीत आहे आणि ती पुरी कविता काय केलेली आहे त्या ठिकाणी स्वयमाध्ययनासाठी आहे, म्हणजे संपूर्ण कविता स्वयमाध्ययनासाठी आहे भाषा बिंदू सोडून। त्याचप्रमाणे वाचनद्वारा भाव समजकर गा सकते हे, म्हणजे आपण ते भाषा त्याचे जे स्वर असतील किंवा त्याच्यामधला जो भावार्थ आहे तोच आपण समजून गाणे म्हणू शकतो। दुसऱ्या सत्रामधील
4 नंबरचा जो कविता आहे सिंधू का जल, पान क्रमांक 53 ते 55 वरती पूरी कविता भाषा बिंदु छोड़कर यामध्ये इनको रख दी है। उसमें देखो उनका कारण जो दिया है, कालांश अधिक लगते हैं ज्ञान वृद्धि कर सकते हैं, म्हणजे आपण त्याची ज्ञानवृद्धी सुद्धा करू शकतो। पुढे दिलेले आहे पहा तुम्हाला शिष्टाचार ही जी कहाणी आहे 64 ते 69 पानावरती पुरा पाठ काय केलेला आहे मित्रांनो स्वयंमध्ये येण्यासाठी दिलेला आहे। भाषा बिंदू छोड़कर म्हणजे व्याकरण सोडून रुची लेकर पढ़ सकते हैं, म्हणजे आपण चांगल्या व्यवस्थितरित्या ती वाचू शकतो। 10 नंबरचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये अपराजय आहे, त्याच्यामध्ये 77 ते 81 पानावरती जी कहाणी आहे पुरा पाठ काय केलेला आहे मित्रांनो भाषाबिंदू सुद्धा सोडून त्या ठिकाणी स्वयंमध्ये येण्यासाठी आहे। सरल है आकलन कर सकते म्हणजे तुम्ही वाचू शकता। आणि महत्त्वाची सूचना समजून घ्या मित्रांनो, स्वयं अध्ययन के पाठों और उनसे संबंधित प्रश्नों को मूल्यमापन में ना पूछे, इन पाठों में आए भाषा बिंदु व्याकरण के संबंधित कृतियां मूल्यमापन में पूछ सकते हैं, म्हणजे त्याच्यावरती असणारा आधारित व्याकरण परीक्षेला येऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं, परंतु स्वयं अध्ययनावरती तुम्हाला प्रश्न नसतील, फक्त त्या संबंधित असणारं व्याकरण त्यावरती प्रश्न असू शकतात। आणि पुढचा जो भाग आहे मित्रांनो हिंदी लोकवाणी, तर यामधील कोणता सिलेबस कमी झालेला आहे ते समजून घेऊया। त्याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पहिली इकाई म्हटलेलं आहे। 4 नंबरचा जो निबंध आहे मान जा मेरे मन 9 ते 12 पानावरील तो संपूर्ण घटक काय केलेला आहे, पाठ काय केलेला आहे स्वयंअध्ययनासाठी हे भाषा बिंदू छोड़कर म्हणजे व्याकरण सोडून। तर त्यामध्ये कारण दिलेलं आहे पहा, ज्ञान में वृद्धि कर सकते म्हणजे तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडू शकता। 8 नंबरचा जो पाठ आहे जिंदगी की बड़ी ज़रूरत है हार 24 ते 26 पानावरती आहे। हे नवगीत आहे आणि हे संपूर्ण पुरा गीत काय केलेलं आहे त्या ठिकाणी स्वयंअध्ययनासाठी आहे भाषा बिंदू छोड़कर म्हणजे व्याकरण सोडून। वाचन द्वारा भाव समझकर गा सकते हैं आणि दुसऱ्या इकाईमधील मैं बर्तन मांगूंगा 29 ते 32 पानावरती आहे। ही जी कहाणी आहे संपूर्ण कहाणी काय केलेली आहे स्वयंअध्ययनासाठी हे भाषा बिंदू म्हणजे व्याकरण सोडून रुचीनुसार पढ़कर आनंद ले सकते हे। त्यानंतर 5 नंबरचा जो पाठ आहे उम्मीद, ही जी गझल आहे 39 ते 41 पानावरती संपूर्ण कविता त्या ठिकाणी स्वयंअध्ययनासाठी आहे भाषा बिंदू छोड़कर आकलन कर सकते हैं, कालांश अधिक लगते हैं। तो सूचना वहाँ मित्रांनो स्वयं अध्ययन के पाठों और उनसे संबंधित प्रश्नों को मूल्यमापन में ना पूछे, इन पाठों में आए भाषा बिंदु उसमें व्याकरण से संबंधित कृतियां मूल्यमापन में पूछ सकते हैं, म्हणजे ह्या पाठांवरती तुम्हाला प्रश्न नसतील, परंतु त्या पाठाखाली असणारं जे व्याकरण आहे मित्रांनो त्या व्याकरणावरती तुम्हाला प्रश्न असू शकतात। त्यामुळे सर्वांना ऑल द बेस्ट, चांगल्या प्रकारे अभ्यास करा, आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून त्यांना नवीन अपडेट्स मिळत राहतील। ओके, थँक्यू।